मी चाललो ना जेजुरी आणि दिप्या सकाळी 5 वाजता उठून स्वयंपाक बनवत आहे नाश्ता नेण्यासाठी. तर बनवलाय दिप्या ढोकळा. अजून का बनवलाच रे? मसाला भात, चहा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आम्ही सगळे चाललो जेजुरी. सगळे गावाकडून आले. आम्ही सकाळी 5 वाजता उठलो. सगळ्यांची तयारी झालीच आहे. नाश्ता सुरू आहे. तर तुम्हाला दाखवते. नाश्ता बनवत आहे आमचा दिप्या. चला. बनवत नाही, बनवून झालाय. वहिनी बनवली, फक्त आहे तो तिथं. जमला गे बनवत आहे ते दिप्याला आमचा. चला तर भेटूया तयारी झाल्यावर. कुठं चाललीस? कुठं चाललीस रे? कुठं घेऊन चाललीस? तर काही झाली आमची तयारी. आता आम्ही जाणार आणि हे सगळे माझ्यासोबत स्कॅम केले. माझ्यासाठी कुर्ती घेऊन आणले होते पण मला सांगितलं नाही, कारण काल बाहेर गेले होते. सेम घातलं. आम्ही जाणार आता. चला जेजुरी जाऊन चला. ठीक आहे ना? आम्ही आता जेजुरी. येडकोट जय मल्हार. आम्ही टेस्ट करायचे पहिले. बाईक नाही यायचे थांबायचे सगळ्यांनाच. हो, सगळेच काढायला लागले. तर गाईज आता आलो आम्ही. इथं पोहोचलो. आता नाश्ता करणार, त्याच्यानंतर वरती जाणार. माझे बंडोली भुका अगदी. हो, आता आपण नाश्ता करून मग वरती जाऊ. इकडं तर गाईज पोहोचलो आम्ही. सांगितलं खाली नवीन मंदिर म्हणून. येडकोट जय मल्हार ताई आमची पूर्ण जिरलेली आहे. समोर बघा, सरळ पुढे या. मला तिथं व्हिडिओ शूट करायचा होता पण खूप गर्दी होती, तुम्ही बघू शकता. आणि माझ्यासोबत एक क्यूट सीन झाला. मी नंदीच्या कानात विश बोलत होती माझी. तर माझ्या आईला वाटलं की ती विश बाहेर जाऊ नये म्हणून तिने नंदीचे कानावर हात ठेवला. किती छान ना. आई असते. लव यू आई. जय मल्हार. तर गाईज आम्ही चाललो आता दर्शन घ्यायला. किती 11 वाजले ना? 11 वाजले. सकाळी 8 वाजता निघलो होतो आम्ही. दर्शन घेऊ लागले. दर्शन घ्यायसाठी
हो. सिंगल काढू का? नाही नाही ग्रुप फोटो घ्या. नाही आम्हाला ग्रुप घ्या एक. हातात लावली इथून लावते का? इथून लावा. हे इथून लावले एक. घेऊन चाललं. आता आम्ही चाललो कुठे चाललो दुसऱ्या ठिकाणी. माहित नाही भाऊला माहीत कुठे घेऊन जाणार, पण चाललो आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी. तिथलं दर्शन घेऊन झालं. चला तुम्ही पण आमच्यासोबत दर्शन घ्या आणि ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. धन्यवाद. वरती वरती बा डोंगर डोंगर घर. किती हाईट मध्ये मंदिर. तर गाईज आम्हाला इथं दत्त मंदिरला पण दर्शन घ्यायचं होतं, पण तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे आज, यात्रा असल्यासारखी. म्हणून आम्ही रिटर्न येताना बघणार. आता डायरेक्ट जाणार नेक्स्ट टेम्पलला व्हिजिट करायला. ते येताना बघू. किती छान वातावरण आहे, निसर्ग एकदम सुंदर असं तुम्ही बघू शकता. एंट्री आज गेटवे बालाजी. त्याला काय ते विचारतात ती बालाजी. तुला अंघोळ करायला तेवढा टाइम लागला. रेप्लिका आहे याच्या बालाजीचा. ओरिजिनल बालाजीचा रेप्लिका. मी केव्हा सांगितलं डायरेक्ट थेऊरला जाऊ आता. दत्त मंदिरला बहुत गर्दी. ही आमची बहिणाबाई काय केली का तर गाईज आलो आम्ही प्रतिबालाजीला. पण तुम्हाला तर माहीतच असेल कोणत्याच टेम्पलला मोबाईल अलाउड नाही, त्याच्यामुळे भेटू दर्शनानंतर. तर झालं आमचं दर्शन आणि जेवण वगैरे करून घेतलं आम्ही. तिथंच जेवण होतं त्याच्यामुळे. आणि आता चाललो थेऊरला. किती सुंदर निसर्ग आहे तुम्ही बघू शकता. आणि ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि जे जुने ब्लॉग आहेत ते पण बघा आणि सपोर्ट करा गाईज. लव यू. चला थेऊरला जाऊ. चिंतामणी गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला. चढायलाच कठीण आहे असा रोड गेल्यावरती. गणपती बाप्पा मोरया. तर गाईस तुम्ही बघू शकता चिंतामणी गणपती बाप्पाचे दर्शन घेतलो आम्ही आणि सगळेच दर्शन घेऊन झाले. तुम्ही पण वन डे ट्रिप काढा फॅमिलीसोबत. खूप छान वाटलं दिवसभर फिरून. आणि आता आम्ही रिटर्न घरी जाणार. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा गाईज आणि सपोर्ट करा. थँक्यू. लव यू ऑल. बाय बाय. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि आमच्या बाया काच सवारी करत आहेत आणि किती सुंदर पक्ष्यांचा आवाज येतो. खूप दिवसानंतर ऐकले मी. गणपती बाप्पा मोरया.